नमस्कार मंडळी. चला तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की आणखीन एक वाळवणीच्या पदार्थांची झटपट रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेन म्हणून. तर त्याचीच रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. इथे मी रेशनचे जे तांदूळ आहेत तेच तांदूळ घेतलेले आहेत. कमी दराने भेटलेले कोणतेही तांदूळ घेतले तरी चालतात, कारण आपल्याला त्याचं पूर्ण शिजवून जे आहे की नाही त्याचं एकदम मेन करायचं आहे. त्याच्यामुळे तांदूळ कोणताही असला तरी चालतो. तर इथे प्रमाण जे आहे, मी 2 छोटे ग्लास भरून जर तांदूळ घेतले असतील तर मला 4 ग्लास एवढं पाणी लागणार आहे आणि आपल्यालाही कुकरमध्येच घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी पाणी घेते आणि सांगितलं आहे प्रमाणे त्याच प्रमाणात घ्यायचे आहेत. तांदूळ जे आहेत ते आपल्याला जर आज करायचे असतील कुरकुरे, तर मग आपल्याला आदल्या दिवशी रात्री भिजत घालायचे आहेत. तर 2 ग्लास तांदूळ जे आहेत ते मी भिजत घातलेले आहेत. त्याच्यानंतर कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक चमचाभर जिरं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर पापड खार जे आहे ते टाकलेलं आहे. मीठ चवीप्रमाणे टाकलेलं आहे आणि एवढेच पदार्थ टाकायचे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये. जास्त मसाले वगैरे वापरायची काही गरज नाही, कारण ह्याची टेस्ट खूप सुंदर येते. हवे असतील तर आवडीप्रमाणे आपण मसाले टाकू शकतो, पण मी एवढंच टाकलं होतं आणि चव ह्याची अप्रतिम होती. तर पाणी उकळल्यानंतर गॅस जो आहे एकदम बारीक करून घ्यायचा आहे. लो फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ जे आपण रात्री भिजत घातले होते ते गाळून घ्यायचे आहेत आणि ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि ह्याला 1 ते 2 शिट्ट्या पुरेशा असतात. जास्त शिट्ट्या द्यायची गरज नाही. म्हणजे एवढ्याशाच शिट्ट्यांमध्ये हा जो तांदूळ आहे पूर्ण शिजून ह्याचं मेण झालेलं असतं, म्हणजे मेणतो. तर आपल्याला तसाच पाहिजे असतो. आणि जर का समजा शिट्ट्या झाल्यानंतर आपण जेव्हा झाकण उघडतो त्यावेळेस जर थोडंसं ओलसर असं दिसलं, म्हणजे भरपूर मेण किंवा पाणी आपल्याला आत दिसलं, तर आपल्याला ते झाकण जे आहे ते काढायचं आणि आणखीन एक 5 मिनटं गॅसवरती ते शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे घट्ट असं त्याचं मिश्रण ते आहे ते घट्ट झालं पाहिजे. कारण आपण प्लॅस्टिकची पिशवी आहे त्याच्यामध्ये घालून आपल्याला ते कुरकुरे जे आहेत ते करायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता ह्या कन्सिस्टन्सीमध्ये जर ते तांदूळ शिजले तर, आणि आपल्याला गार झाल्यानंतर करायचं आहे त्याच्यामुळे ते आणखीन थोडे घट्ट होतच जातात. तर इथे मी मेणवून घेते आहे पूर्ण, म्हणजे आतमध्ये जो तांदूळ आहे तो अख्खा आपल्याला दिसणार नाही. त्याच्यानंतर इथे मी तेलाची जी पिशवी असते ती पिशवी घेतलेली आहे आणि त्याला पुढच्या टोकाने जिथून आपण तेल बाहेर काढतो तेवढाच मी छोटासा होल त्याला ठेवलेला आहे. आतमध्ये सगळं जे मिश्रण आहे ते गार झाल्यानंतर भरायचं आहे आणि प्लॅस्टिकचा पेपर खाली मी अंथरलेला आहे. इथे मी टेबलवर घालते आहे, कारण आमच्या घराच्या थोडंसं वरच्या साईडला मला उन्हासाठी जावं लागतं आणि तिथे कसं माती असल्यामुळे अंगणातली माती सगळी या पदार्थांवरती उडू शकते आणि खराब होऊ शकतात. मग ती चिटकून बसणार, कारण आपले जे हे मिश्रण आहे ते ओलं आहे. तर त्याच्यामुळे मी टेबलावरती कागद जो आहे पसरला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हवे त्या आकाराचे आपण काढू शकतो. तर मी असे छोटेसे म्हणजे लांबट तुकडे केले का ते परत तोडायला लागतील. मग ते आणखीन एक काम नको म्हणून मी अगदी छोटे तुकडे पटापट करते आणि खूप मजा येते हे करताना आणि पटकन होऊन जातात. त्याच्यामुळे लांब करायची काही गरज नाही, अगदी झटकन होऊन जातात. आणि मला पहिल्यांदा कळलं नाही, कारण मी अगदी छोटेसे काढले आणि ते वाळल्यानंतर त्याच्याही पेक्षा छोटे झाले. तर माझ्या मते जाड थोडासा होल तो जाड ठेवला की नाही आणि जाड जर झाले ना तर ते मग सुकल्यानंतर थोडेसे व्यवस्थित बेताच्या आकारामध्ये येतील. पण एक गोष्ट आहे, कडकडीत ऊन पाहिजे. आणि दुसरं म्हणजे हे जे मी ज्या आकाराचे काढलेले आहेत कुरकुरे ते पटकन एकाच उन्हात वाळले. दुसऱ्या दिवशी मला ते एकत्र मी ताटांमध्ये ठेवून वाळवून घेतले, म्हणजे 2 उन्हं याला पुरेशी झाली. पण थोडे आपण ह्याच्यापेक्षा जर जाड काढले तर आपल्याला आणखीन थोडं वाळवावे लागतील जास्त. तर साधारण ह्या पद्धतीने आपण केले तरी चालतात. तर हे जे आहेत मी घरामध्ये घालत होती रात्री, कारण त्याच्यातलं थोडंसं पीठ राहिलं होतं आणि त्या कागदावरती जागा नव्हती. मग ते उरलेले जे वाळले की नाही त्याच्यानंतर राहिलेली जागा तयार केली आणि त्याच्यावरती मी जे आहेत ते घरामध्ये घातले आणि फॅनवरती वाळवले आणि सकाळी नेऊन पुन्हा ते मी उन्हामध्ये टाकले होते. आणि फायनली 2 दिवसांचं ऊन लागल्यानंतर आपले कुरकुरे तयार झालेले आहेत. आता आपण ते तळून बघूयात कसे होतात आणि कुरकुरीत होतात की नाही ते. खूप छान फुलतात. आपण याच्यामध्ये फक्त पापडखार घातलेला आहे आणि जिरं आणि मिठाच्या व्यतिरिक्त मी काहीही घातलेलं नाही, तरीसुद्धा याची टेस्ट खूप म्हणजे खूप सुंदर होती. आणि तुम्ही बघू शकता जेवढे ते छोटेसे होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ते फुललेले आहेत. तर
आता आपण ह्यांचा आवाज पण बघूयात. हे तळून झाल्यानंतर एकदम छान आणि कुरकुरीत असे होते. तर आपण थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये करू शकतो हे. त्याच्यामुळे एकट्याच जर तुम्ही करत असाल तर जास्त तांदूळ भिजत घालायची गरज नाही, कारण ह्याला खूप काही पीठ वगैरे करावं लागत नाही. जस्ट फक्त कुकरलाच लावायचं आहे आणि गार झाल्यानंतर आपल्या सवडीनुसार ते कुरकुरे काढायचे आहेत. तर आता आपण ह्याचा आवाज बघूयात हां. तर तुमच्या लक्षात आलं ही सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.